हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सर्वजण? माहीत असणार. तर चला, आजच्या दुपारच्या मेनूमध्ये मी काय काय बनवलेलं होतं ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मस्त असं आज भरलेलं कारलं केलेलं आहे. आपला साधा सिंपल मेनू केलेला आहे, तो म्हणजे वरण भात, ऑल टाईम फेवरेट आणि पचायलासुद्धा तेवढाच हलका असतो बरं. म्हणून म्हणलं चला आज हेच बनवूया आणि त्याचबरोबर भाकऱ्या. तर आज पूर्ण असा स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आणि बरोबर मला 1 तासाच्या आतमध्ये हा माझा पूर्ण स्वयंपाक पण झालेला होता. तर काय नाही बघा, थोडीशी तयारी असली की आपला स्वयंपाक हा लवकरच होत असतो. तर आता सर्वात पहिलं तर मी कारलं मस्त असं चिरून घेतलेलं आहे. त्यात हळद आणि मीठ टाकून त्याला शिजवायला ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यातला भरपूर असा कडूपणा असतो तो थोडाफार तरी कमी होत असतो. आणि कारल्याला कडूपणा नसला की मग ते खाऊन पण उपयोग नाही आहे, थोडं तरी नॉर्मली असायलाच पाहिजे बरं का. तर असो, आता ते कारलं एका साईडला शिजते तोपर्यंत मी डाळीला फोडणी देत आहे. तर डाळ मी ना ज्यावेळेस टी व्ही वगैरे बघते ना त्यावेळेसच मी शिजवायला ठेवत असते, म्हणजे स्लोवर. छान आपली डाळ पण शिजून होत असते बरं का. एकदमच असं ताव मारायचा नाही स्वयंपाक बनवायला. पहिला आपण छोट्या मोठ्या तयारी करून ठेवायच्या आणि एकदा जर लागलो तर आपल्याला 1 तासाच्या आतच आपला स्वयंपाक हा रेडी होत असतो, थोड्या तयारी असल्या की. तर असं चला बघा, आता मी ना लसूण वगैरे पण ते माझं पहिलं तयारी करून ठेवलेलंच होत्या. आणि परत आता मी मसाला हे करणार आहे कारलं, त्याच्यासाठी पण माझी तयारी आहेच, ते पण तुम्हाला सांगतेच मी पुढं. तर वरणामध्ये मस्त अशी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे, त्याच्याने वरण 1 नंबर लागतं, खूप टेस्टी लागतं. आणि मी मुगाचं वरण केलेलं होतं आणि खरंच खूप छान लागतं बरं का खायला. प्यायला पण मला आवडतं वरण. आणि छान असं घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण नाही करायचं. तर आता हे बघा, कारले आपले शिजलेले आहेत आणि मी बियांसोबत बनवत असते. कोणाला बिया आवडत नाहीत त्यांनी काढून टाकायच्या, पण मला तरी खूप आवडतात. आणि खूप दिवसानंतर ना, म्हणजे कारले एकदाच अर्धा किलो आणलेले, त्यातले मी पहिला भाग तर तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता हा दुसरा भाग. आणि त्यात आज मी मस्त असं कारल्याची भरून भाजी केलेली आहे. भरून तर नाही म्हणू शकत आपण, कारण की मी त्या ग्रेव्हीमध्येच त्यांना मिक्स करून अशी ग्रेव्ही टाईप केलेली आहे कारले. आणि 1 नंबर लागते बरं का, उत्तम लागते. आणि त्यात मी अजून एक सिक्रेट म्हणून एक टाकत असते, त्याच्याने ना आपलं कारलं जे आहे ना जास्त कडू म्हणजे लागतच नाही अजिबात. ते सिक्रेट म्हणजे काय ते पण तुम्हाला मी पुढं सांगतेच. तर आता हा जो मसाला आहे तो मी मसाला बघा वांगे बटाट्याच्या पण भाजीला टाकलेला होता. माझा कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला कळेलच. तर तो मसाला मी कसं एक्स्ट्राचा थोडा जास्त केलेला होता, तोच ठेवलेला होता डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये. आणि हा आहे आपला घरगुती मसाला, काळा मसाला. हा मम्मी माझा वर्षभराचा देत असते आणि मला भरपूर दिवस जात असतो, कारण की हा थोडा तिखट असतो. आणि मी थोड्याफारच भाज्यांना टाकते, मी सर्व भाज्यांना टाकत नसते, कारण की तो जरा झणझणीत असतो नाही का. आपले जे जे बेसिक असतात ना भाज्या त्यांनाच मी टाकते, नाही तर नाही टाकत जास्त. तर आता हा मी जो बनवून ठेवलेला आहे ना मसाला, तर ह्याच्यामध्ये काय नाही आहे, खोबरं एक, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि टोमॅटो हे सर्व टाकून ना मी ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे. सॉरी, टोमॅटो नाही आहे ह्याच्यात, फक्त आणि फक्त खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, अद्रक हे सर्व टाकून मी वाटून घेतलेली आहे ती. आणि हे बघा, मसाल्यामध्ये पहिलं तर आपलं जिरं टाकलेलं आहे, नंतर आपले जे बेसिक मसाले आहेत ते सर्व तेलामध्ये टाकलेलं आहे. स्लो गॅस करूनच टाकायचं बरं का. आणि त्यानंतर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे, बघू शकता तुम्ही. आणि जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मस्त असं झालं की आता त्याला मस्त असं मिक्स करायचं आहे. आणि खाली गॅसला आपलं लागत राहिलं ना मसाला, तर त्यात तुम्ही थोडंफार पाणी पण टाकू शकता बरं का, जेणेकरून कसे मसाला नको जळायला जास्त म्हणून. तर मी तर मीठ टाकलं आहे आता सध्या. आणि मीठ टाकून झालं की आपल्याला त्यातनं थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. आणि ते टाकायच्या पहिलं मी थोडं गरम पाणी टाकलेलं आहे त्यात नॉर्मली. आणि गरम पाणी टाकल्यावर आता मी त्यात शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. तसं तर आवश्यकता नाही आहे, पण कसं आहे ना, शेंगदाण्याच्या कुटाने जरा छानच म्हणजे घट्टसर अशी ग्रेव्ही पण होते आणि छान लागते बघा कारल्याची भाजी. तर माझी पद्धत वेगळी, तुमची पण पद्धत वेगळी असेल, सर्वांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. तर असं आता बघा मस्त असं फ्राय झालेलं आहे आणि त्याला आता झाकून ठेवायचं 10 ते 15 मिनटं. तर आता तोपर्यंत म्हणलं भांडे पडलेले होते भरपूर असे, म्हणजे भरपूर म्हणजे कसं सकाळचा नाश्ता वगैरे, परत ह्यांचा टिफिन वगैरे होता, कारण की जी सेकंड शिफ्ट असल्यामुळे ना, तर ते सकाळीच म्हणजे रात्री घेऊन येत असतात, मग ते काही घासला जात नाही. आणि मग म्हणलं चला आता तोपर्यंत आपलं
भांडे पण क्लीन होतील आणि आपल्या एका साईडला स्वयंपाक पण होत आहे. आणि मला भांडी असला ना किचनवर भरपूर असे मला ना खूप चिडचिड होते, त्यामुळे ना पटकन असं मी लगेच करून घेत असते जास्त काय भांडे दिसले की, कारण की नंतर ना तरी ते आपल्यालाच करायचे असतात. त्यापेक्षा जेव्हाच्या तेव्हा केल्या ना तर बरं पडतं बघा. परत मग जेवणाचे भांडे एक्स्ट्राचे असतात, परत ते सकाळचे, मग खूपच जास्त लोड होऊन जात असतो बघा. त्यामुळे ना लगेच करून घ्यायचे. तर असं आता चला झालेलं आहे. आणि आता हे बघा मी त्यात ना पाणी टाकून शिजवायला ठेवलेलं होतं. आणि आपल्याला त्यात मेन जे टाकायचं आहे ना सिक्रेटली, जो मी तुम्हाला बोललेली, तर ते आहे गूळ. तर गूळ आपल्याला हे टाकायचं आहे, जेणेकरून आपलं कारल्यामधलं जे कडूपणा असतो ना तो कमी होतो आणि खूप छान अशी ग्रेव्ही लागते बरं का, खट्टी मिट्टी. आणि जरासुद्धा म्हणजे असं वाटणार नाही तुम्हाला गूळ वगैरे टाकले, खूप मस्त लागतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि मला तरी खूप आवडतं, लहान पोरंसुद्धा खातील आवडीने, छान लागते भाजी. तर आता कारलं झालेलं आहे मस्त असं. आणि त्यानंतर ना आज भाकऱ्या केलेल्या आहेत एकदा 4-5, नाहीतर मी 2च करत असते, पण आज चपात्या वगैरे काय केल्या नव्हत्या, त्यामुळे म्हणलं चला आज भाकऱ्याच थापूया मस्त असे पातळ पातळ. आणि मस्त अशा भाकऱ्या पण झालेल्या नरम मौसूस. आणि त्यानंतर ना मग आणि भाकऱ्या ह्या कशा आहे ना मस्त असे पातळ असले ना तर छान होतात बघा, आणि नरम पण राहतात मस्त असे. आणि बघू शकता मस्त अशी भाकरी टम, माझ्या 4 पण भाकऱ्या मस्त असे टम फुगलेल्या पण होत्या आणि मस्त झालत्या बरं का. आणि सर्वजण आवडीने जेवण पण खाल्लेलं, खूप आवडलेलं. आणि त्याचबरोबर आता ना तुमच्यासोबत मी अजून एक रेसिपी शेअर करणार आहे, ते म्हणजे वांग्याचे काप करणार आहे, ते पण फ्राय करणार आहे मी तव्यावरच लगेच. थोडंसं तोंडीला नाही का क्रिस्पी टाईप करणार आहे. तर चला तुम्हाला तेही शेअर करणारच आहे मी. तर आता इथं आपल्या भाकऱ्या होत आहेत, तर आता चला मी भाकरी वगैरे करून घेत आहे. आणि माझी फायनली आता ही 4थी-5वी भाकरी असेल बरं का. आणि भाकरी झाली की मी लगेच असं किचन पण क्लीन करून घेत असते, कारण की तसं ठेवलं की मग झालं, मग तसंच राहून जातं खरकटं. त्यामुळे ना लगे हात मी कामं करून घेत असते बरं का. म्हणजे कसं आहे ना आपल्यालाच नको नंतरनं घाण दिसले की आपल्याला चांगलं वाटत नाही. आणि किचन जेवढं स्वच्छ होईल तेवढं ठेवायला पाहिजे, जेणेकरून ना जे असे छोटे छोटे असतात बघा कॉकरेज वगैरे, ते ना खूप फिरतात नाही तर मग, आणि त्यांना तसंच खायला वगैरे भेटलं की मग हे होत असतं. त्यामुळे ना जेवढं स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ ठेवायला पाहिजे. तर असं चला आता हे बघा झालेलं आहे. आता आरव पण आलेला होता स्कूलवरून, आणि मी लागलेली कधी माहिती का स्वयंपाकाला, मी लागलेली होती 11:30च्या आसपास. आणि आरव तो माझा 12ला येत असतो. आणि माझं 1 तासाच्या आतच माझा पूर्ण स्वयंपाक असा हा झालेला होता मस्त असा. आणि त्याचबरोबर ना मी किचन क्लीन पण केलेलं होतं, बघू शकता तुम्ही. तर आता एका साईडला भाकरी एक शेकते, तोपर्यंत त्याला म्हणलं थांब, मी तुला कारलं आणि मस्त डाळ वगैरे दिली तोपर्यंत त्याला खायला. आणि मी लगेच आता वांग्याचे काप वगैरे पण करून घेणार आहे. तर चला आता ते पण तुमच्यासोबत शेअर करते. तोपर्यंत पहिला म्हणलं भाकरी आपली भाजून घेऊया मस्त अशी. तर कशा वाटल्या माझ्या भाकऱ्या तुम्ही सांगा मला. तर चला आता हे आपले वांगे ना पण जास्त मागवले होते, तर काल तर मी वांग्याचं मस्त असं भाजी केलेलं, रस्सा भाजी. पण म्हणलं आज चला वांगे ना फ्राय करूया. आणि खरं सांगते इतके छान लागतात ना, तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा वांगा फ्राय. आणि घरातल्यांना पण खूप आवडतात, वरणासोबत खायला ना 1 नंबर लागतात बरं का हे कारल्याचे आपलं वांग्याचे काप. कारण की कारलं तर आपण कसं भाकरीसोबत वगैरे खाऊ शकतो, पण वांगं कसं आहे ना जरा क्रिस्पी टाईप केलं ना ते डाळ भातसोबत ना खूप छान लागतं बरं का. तर असे बघा मी बघून म्हणजे त्यात बघूनच तुम्ही कट करा, कारण की कीटक ना हे त्याच्यात भरपूर असे असतात ना आळी वगैरे, त्यामुळे. तर आता मी बेसन घेतलेलं आहे, बेसनमध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे 1 चम्मच भरून. आणि त्यानंतर आता त्यात टाकायचं आहे हळदी पावडर, धना पावडर, लाल चटणी पावडर, आणि आणि थोडासा आपला गरम मसाला टाकायचा आहे. आणि हे सर्व टाकून झाले की त्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. मीठसुद्धा टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार. आणि मीठ टाकून झाल्यानंतर नाही बघा असं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून मिक्स करत चला. आणि कसं आहे ना जास्त पण घट्ट करू नका, थोडं नॉर्मली पातळच ठेवा ते बॅटर. आणि चला आता हे बघा मी मिक्स करून घेत आहे. आणि मयंकची एक मध्ये लुडबुड चालू असते, त्याला म्हणती बाबा तवा गरम आहे येऊ नको, ऐकतच नाही मयंक अजिबात, त्याच्या मनातच खरं करत असतो मयंक असं आहे. तर असो आता इथं बघा आता मी तेल टाकून घेत आहे तव्यावर.
तर आता तव्यावर तेल टाकल्यानंतर आपण जे आता वांग्याचे काप केलेले आहेत ना, ते सर्व आता त्या बेसनाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला डीप करायचं आहे आणि एक एक करून आपल्याला सर्व फ्राय करायचे आहेत. तर हे बघा मी कशी करत आहे. तर असे आपल्याला डीप करून टाकायचे. त्यात ना तुम्ही बटाटे टाकून सुद्धा फ्राय करू शकतात. बटाटेसुद्धा खूप छान लागतात, टेस्टी लागतात बरं का. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कसे लागतात कसे नाही, आणि मलासुद्धा नक्की कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत असाल चॅनल होतं, चॅनलला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर मस्त अशी छानशी कमेंट पण करत चला, जेणेकरून मला तेवढंच म्हणजे खूप छान वाटतं बरं का. कुणी आपल्याला कमेंट केलं, लाईक केलं की म्हणजे अजून आपल्याला इंटरेस्ट येत असतो नाही का करायला अजून. तर असो चला, आता हे बघा, आता आपले वांगे मस्त असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तर हे बघू शकता मस्त असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. आणि गॅस आपला जास्त फास्ट नाही ठेवायचा, मीडियमवरच ठेवायचा आहे. आणि इथं बघा मग आरवचं पण जेवण आता होतच आलेलं. मी त्याला म्हणलेली थांब थोडं, आणि त्याला मी दिलेलं नंतर ना मग वांग्याचं काप मस्त त्याला पण आवडलं, आरवला पण, त्यांनी पण वरण भातासोबतच खाल्लेला. आणि आता इथं बघा मी पलटते आहे, त्यांना सर्वांना कटकट करून घेतलेला आहे. आणि आता त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे बरं का. आणि तळून खूप छान लागतात ते, पण तळण्यापेक्षा ना असं तव्यावर कमीत कमी तेलामध्ये फ्राय होतात आणि क्रिस्पी पण होतात मस्त असे. त्यामुळे ना असं तव्यावरच करत चला, छान पण लागतात. आणि आता हे बघा दोन्ही बाजूनी आता मी मस्त असं शेकून घेणार आहे. आणि खाण्यामध्ये तेवढेच टेस्टी लागत होते बरं का, खूप मस्त. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कसे झालते आणि कसे नाही. आणि माझ्या मिस्टरांना तर ऑल टाईम आवडतात बरं का हे. त्यांना ना असे क्रिस्पी पदार्थ वगैरे फ्राय वगैरे केलेलं ना खूप आवडतं, त्यामुळे मलाही करायला आवडतं. तर बघा असं मी दाबून दाबून व्यवस्थित असं मी फ्राय करत आहे, जेणेकरून ना त्यातलं बेसन जे असतं ना ते कच्चं नको राहायला म्हणून. तर आता सर्व व्यवस्थित असे दाबून दाबून मी फ्राय करून घेत आहे. तर आता बघू शकता तुम्ही कशी मी करत आहे. तसे झाले की त्यानंतर ना आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर आता झालेलंच आहे ऑलमोस्ट. आता मी ते आरवला द्यायला गेलेली की बाबा खाऊन तर घेईल आपला आरव. आणि त्याला पण मी ना जे जे नवीन बनवते ना त्याच्याकडे जाऊस तर बघा थोडंसं करपून गेलेलं, पण काहीच नाही वाटत होतं बरं का, छान लागत होतं. तर चला आजचा मेनू बघू शकता तुम्ही, मस्त तळलेलं वांगं, मस्त भाकरी, वरण भात.